अमेरिकेसोबत कोणताही चर्चा करणार नाही अशी आक्रमक भूमिका इराणनं जाहीर केली। युद्ध सुरू ठेवण्यासाठी सज्ज असल्याचा निर्धार इराणनं व्यक्त केला। दिवंगत अयातुल्ला अली खामेनींच्या वरिष्ठ सल्लागारानं ही माहिती दिली। त्यामुळे युद्धाचा भडका आता आणखी उडण्याची शक्यता आहे। अमेरिकेसोबत वाटाघाटी करणार नाही अशी इराणनं भूमिका जाहीर केली। इराणच्या भूमिकेनंतर आता युद्ध आणखी पेटण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे। इस्रायलकडून इराणवर मोठे हल्ले सुरूच आहेत। इराणची राजधानी तेहरानमधील महत्त्वाची सरकारी ठिकाणं ही लक्ष्यावर आहेत। इस्रायलच्या लढाऊ विमानांच्या तेहरानच्या आकाशात प्रचंड प्रमाणात घिरट्या सुरू आहेत। पर्शियाच्या आखातात 10हून अधिक इंधन जहाजांवर इराणनं हल्ले केलेत। इशाऱ्यानंतरही कच्चं तेल घेण्यासाठी आखातात आल्यानंतर इराणनं नौदलांवर कारवाई केली। यामुळे आता हुर्मुझची सामुद्रधुनी युद्धक्षेत्र बनली आहे। जहाजं आता लक्ष्य करण्यात येत आहेत हुर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये। त्यामुळे आता आकाशातलं युद्ध, जमिनीवरचं युद्ध आणि पाण्यात देखील पुन्हा एकदा युद्ध सुरू असलेलं पाहायला मिळतंय। युद्धजन्य स्थितीत हुर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन जहाज यशस्वीपणे यूएईत पोहोचलं। थायलंडचं जहाज अबुधाबी जवळच्या जेबेल बंदरावर कच्चं तेल घेण्यासाठी पोहोचल्याचं वृत्त अल जझीरानं दिलं। हुर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाज दिसतात त्यावर हल्ल्याचा इशारा देत ही सामुद्रधुनीत इराण नौदलानं बंद केलं। यामुळे या जहाजानं हुर्मुझ जवळून जाताना सॅटेलाइट आधारित असलेलं AIS ट्रॅकिंग बंद ठेवून यूएई गाठलं। आखातातील सध्याच्या युद्धजन्य स्थितीत ही मोठी बाब मानली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।